ख्रिश्चन धर्मगुरूला अटक झालीच पाहिजे. गौरी उर्फ ऋतुजा चंद्रकांत पाटील या हिंदू धनगर समाजातल्या एका सुशिक्षित मुलीनं धर्मासाठी बलिदान दिलेलं आहे. प्राण दिला पण धर्म सोडला नाही. तिला ख्रिश्चन धर्माच्या पद्धतीनं तू वाग, ख्रिश्चन धर्माच्या पद्धतीनं पूजा अर्चा कर. ख्रिश्चन धर्मगुरूंना आणून ती गरोदर असताना तिच्यावर गर्भसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्मातल्या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा तिला करू दिली नाही. ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर म्हणून सासरे सासू आणि पतीनं अनन्वित अत्याचार या ऋतुजावर केले. परंतु सर्व गोष्टी सहन करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही आणि हिंदू धर्मासाठी स्वतःचं बलिदान दिलं. ह्या ऋतुजा पाटील यांची हिच्या आई वडिलांची आज आम्ही हिंदू एकता आंदोलनाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि आई वडिलांनी त्या ठिकाणी स्वतःच्या तोंडातून त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी, धर्मांतरण करण्यासाठी ख्रिश्चन झालेल्या राजगे कुटुंबानं तिच्यावर अनन्वित अत्याचार करून तिचा छळ केला आणि तिची हत्या केली. ह्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा लागू झाला पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात मातंग समाज असू दे, धनगर समाज असू दे, माळी समाज असू दे, आर्थिक मागासलेला जो समाज आहे तो हेरायचा, त्यांना नोकऱ्याचं पैशाचं आमिष दाखवायचं आणि ख्रिश्चन करून घ्यायचं. धर्मांतरण म्हणजे राष्ट्रांतरण आणि ह्या धर्मांतरण करणाऱ्यांच्या पासून या देशाला फार मोठा आहे. सरकारनं तातडीनं या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा लागू केला पाहिजे. या आरोपींना शिक्षा लागण्यासाठी, फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारी वकिलाची नियुक्ती केली पाहिजे आणि ह्यातला जो मुख्य ख्रिश्चनांचा जो धर्मगुरू आहे की त्या धर्मगुरूनं त्या ठिकाणी तिला ख्रिश्चन होण्यासाठी बळजबरी केली. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केले. तिच्या अंगामध्ये सैतान आलाय म्हणून सांगून सासू सासऱ्यांना तिचा छळ करायला लावला. त्या ख्रिश्चन धर्मगुरूला ताबडतोब आरोपी करून अटक करावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं करतो. मंगळवारी 17 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता मुकमोर्चा निघणार आहे स्टेशन चौकातून राम मंदिर चौकापर्यंत. तरी सर्व हिंदू बांधवांनी, भगिनींनी, मातांनी मोठ्या संख्येनं ऋतुजा चंद्रकांत पाटील हिला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत आणि राज्यातल्या सरकारनं ताबडतोब धर्मांतर विरोधी कायदा लागू केला पाहिजे. या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चात हजारोच्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि ऋतुजा चंद्रकांत पाटील हिला मी ह्या ठिकाणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.